आता पुढची बातमी आहे ती TJSB सहकारी बँकेच्या संदर्भातली। TJSB सहकारी बँकेनं यशस्वी वाटचालीची 54 वर्ष पूर्ण करत 55व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय। आपल्या क्षितिजांचा विस्तार या संकल्पनेतून TJSB बँक डिजिटल तंत्रज्ञान वापरण्यासाठी ठोस आराखडा राबवते। या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ग्राहक सुविधांमध्ये मोठी भर घालत अनेक डिजिटल सेवा जाहीर करण्यात आल्या आहेत। सहकारी बँकिंग क्षेत्रातील विलीनीकरणाच्या माध्यमातून झालेली वाढ ही TJSBची ताकद दर्शवणारी आहे। 2025 मध्ये सिटीजन कोऑपरेटिव्ह बँक गोवा आणि सावंतवाडी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक या दोन बँकांचं यशस्वी विलीनीकरण पूर्ण झालंय। आता भवानी सहकारी बँक लिमिटेडच्या विलीनीकरणाची घोषणा करण्यात आलेली आहे। बँकेची वाढ ही ग्राहकांचा विश्वास, सक्षम प्रशासन आणि सहकारी मूल्यांवर आधारित आहे। TJSB बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी ही माहिती दिली आहे। विस्ताराच्या पुढील टप्प्यामध्ये TJSB बँक राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये आपलं कार्यक्षेत्र वाढवणार असून जयपूर आणि रायपूर इथंही लवकरच नव्या शाखा सुरू करणार आहे। सांगायला आनंद होतो की दोन गोष्टींचा उल्लेख करेन की गेल्या 1.5 ते 2 वर्षात आपण एक्सपान्शन खूप केलेलं आहे। म्हणजे नवीन ब्रँचेस उघडलेले आहेत, आपण काही बँकांना आपल्यामध्ये विलीनी करून घेतलेलं आहे, त्यामुळे जास्तीत जास्त कस्टमर्सपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। त्याच्याच बरोबर आम्ही आज लोन ओरिजिनेटिंग सिस्टीम म्हणून एक टेक्नॉलॉजी बेस्ड कर्ज आपण देऊ शकतो। पूर्ण डिजिटल आहे आणि जो अनुभव आपल्याला एखाद्या राष्ट्रीयकृत किंवा प्रायव्हेट बँकेमध्ये येतो तसाच अनुभव देण्याचा, कस्टमर एक्सपिरियन्स देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। येणाऱ्या काळामध्ये कस्टमर डिलाईट थ्रू डिजिटल चॅनल्स हा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसा करता येईल आणि त्याच्यातून जी आपली नेक्स्ट जनरेशन आहे, जी यंग जनरेशन आहे, यांना जास्तीत जास्त अट्रॅक्ट कसं करता येईल त्या पद्धतीने आम्ही याच्या पुढची आमची पूर्णपणे स्ट्रॅटेजी असेल। डिजिटल इम्प्रोव्हायझेशनसाठी आणि न्यू डिजिटल प्रॉडक्टसाठी आम्ही ऑलरेडी आज काही सॉफ्ट लॉन्चेस केलेली आहेत की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ती कस्टमरसाठी अट्रॅक्टिव्ह असतील आणि कस्टमर सर्व्हिसही जास्त चांगल्या पद्धतीने आम्ही देऊ शकू।